का नाही, रेट बी सांगत राहतो मी, ठोक रेट चिल्लर रेट जे बी रेट मंदी मंदी जसं चालू आहे तसं सगळं सांगत राहतो. चला मग अंदर. अरे बाबा भाऊ वटाणा पेन्सिल बघा, हा कोणता वाल रे वा. वांगे काय भाव चालू आहे? 15 किलोची. आणि वाल कोणता? वटाणा वाल काय? चला भाऊले टमाटे विचारू आपण. बघा त्यांच्याकडे बीट आहे, पांढरावाला आहे, गाजर आहे, महत्वाच्या तुरीच्या शेंगा पण आहे. विचारू भाऊले. मुळे पण दिसू राहिले का बा, हप्ते मुळे तर बघू आपण. चला फणस 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 विचारू आपण भाऊले. फणस का पैसे नाही ते, फणसची गाडी आली होती बघा. चला आपण याला वालचे भाव विचारू. बढिया वाल येऊन राहिला बघा. वालचे भाव खूप डाऊन झाले. भाऊला भेंडी विचारू. भेंडीचा भाव बघा, भेंडी आहेत भाऊ पण. वटाणा एकदम भाऊ विचारू. गाडी आलेली आहे वटाण्याची. शर्टे झाला ते चौक्या शेंगा काला ते हाल चालते का भाऊ आपल्या. चला एकता कंपनीत जाऊ आपण. भाऊ पोझिशन काय आहे तर टमाटर तर लय डाऊन झाले म्हणते. हे बघा पांढरा बे कांदा आलाय मार्केट मध्ये. विचारू आपण भाऊ पांढरा. बघा मित्रांनो, दुकान आपली लावून झालेली आहे. सांगतो कोणकोणती व्हेरायटी आणली तर. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू राहिले तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता यवतमाळ सब्जी मंडी पोचलो आपण. बघू आता काय पोझिशन आजची. तर आज गुरुवार आहे असा. बघू आता. काल तर तुम्हाला माहिती आहे बुधवारी जास्त काही भाजी घेतली नव्हती मी. आज बघू आज काय किती भाजी आली, का आली का नाही, तर का उठाव आहे का नाही. रेट बी सांगत राहतो मी, ठोक रेट चिल्लर रेट जे बी रेट मंदी मंदी जसं चालू आहे तसं सगळं सांगत राहतो. चला मग अंदर पटापट जाऊ आपण. आणि असा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पण लाईक करा. ठीक आहे मित्रांनो. आता नका करू, व्हिडिओ बघितल्यावर करा, पण करा. तुम्हाला जर वाटत असेल की आपला व्हिडिओ काही कामाचा आहे तर आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करा. चला मग भेटू मित्रांनो समोर. चला. अरे बाबा भाऊ वटाणा पेन्सिल 30 रुपये 100ला 4 आहे का पैसे? 100 मध्ये 4 आहे ना, अजून द्या ना. द्या. गुणवंत आणि यस कंपनीत आलो आपण. आलूचे भाव झाले कमी. अरे बघा हा कोणता वाल रे वा. बघा वाल, हे वालच आहे ना. वाल 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 हे वांगे बघा. वांगे वांगे काय भाव चालू आहे? 80 रुपये पन्नी. 15 किलोची. आणि हे वाल कोणता आहे? वटाणा वाल काय भाव? 50 रुपये. वटाणा वाल 50 रुपये किलो आहे. हे बघा इकडे अजून गाजरच्या गाड्या आहे. गाजर फणस, फणसचे रेट पाहू, गाजरचे बी रेट पाहू आपण. चला का पैसे नाही तर फणस आणि गाजर भाऊली काय म्हणते. गाजर हे का भाव खपल्याच? 15 रुपये खपल्या ना. आणि पत्ता गोबी 10 रुपये. तुमची तूर हो तूर, तुमची तूर 40 रुपये. 40 रुपये पडली का? बरं आहे, 40चे रेट चालू आहे. चला भाऊले टमाटे विचारू आपण. हे टमाटे आपण घेतले होते 2 दिवसा पहिले 500 रुपये. 500 रुपये घेतले होते. आज का पोझिशन आहे टमाट्याची तर भाऊ? आज टमाट्याची काय पोझिशन आहे भाऊ? 400 रुपये. हा 400 रुपये एवढे चांगले टमाटे. 400 माल VIP आहे एकदम. नेला होता त्या दिवशी मी. 1 नंबर माल आहे. बेरसा कंपनी झालो आपण. राजूभाऊ टमाटे चालू केले. अरे बापरे, राजूभाऊ टमाटे चालू केले का? आणि हे वांगे पन्नी 50 रुपये पन्नी. भावच नाही भाव सब घसरलेले आहे. चला आता पुन्हा SK कंपनी झालो. बघा त्यांच्याकडे बीट आहे, पांढरावाला आहे, गाजर आहे, महत्वाच्या तुरीच्या शेंगा पण आहे. विचारू भाऊले. भाऊ मी काय म्हणतो, गाजर का भाव आहे? गाजर 25 रुपये किलो. आणि तूर 50 रुपये किलो. तूर 50 आहे ना. पांढरावाल 30 रुपये किलो. पांढरावाल 30 रुपये किलो आहे. बघा बघा सगळा माल आहे. SK कंपनी. हा भाऊ टमाटे नेऊन टाकले का आपले?
चलो मिर्ची विचारतो भाई मिर्ची रे 50 रुपए वो बारीक वाली नहीं आ रही क्या हरी वाली बारीक वाली नहीं 2 दिन से नहीं है नहीं अरे ना 50 रुपए वो भी 50 है क्या ये 40 ये 40 है ये 50 है ना चला आता समोर जाऊ आपण बघू का पोझिशन आहे अजून टमाटरची वगैरे टमाटरची का पोझिशन आहे वटाण्याची का पोझिशन आहे पुढे का भाव खपत आहे बघा जगन्नाथ कंपनीमध्ये मेथी आहे मेथी पण आहे मेथी पण घ्यायचीच आहे आपल्याला मुळे पण दिसू राहिले का भाव खपते मुळे तर बघू आपण चला वांग्याच्या पन्न्या पण आहे हे बघा मुळे बाबा चांगले मुळे दिसू राहिले मला का भाव खपले तर विचारू सतीश भाऊले 2-3 लांट राहते सतीश भाऊ मुळे काय म्हणते हो पोषणाची 80 रुपये गट्टा आहे ना आणि मेथी हो सतीश भाऊ 20 रुपये किलो खपत आहे ना अजून काही शॉर्टेजचा माल कोणता आता भेंडी गिंडी आलती का भेंडी 50-55 रुपये आता सगळा माल अवेलेबल आहे आता काही वादा नाही आहे ना सब येऊन राहिला भरपूर भाव डाऊन झाले बरे ना आता भाज्या खाऊन घ्या 2 महिन्यानं सतीश भाऊ असे भाव किती दिवस राहे ना तुम्हाला अंदाजानुसार एप्रिल महिन्यापर्यंत राही ना असेच भाव आहे ना मग थोडे वाढण्याचे चान्सेस आहे भाव वाढणार आहे ना फणस विचारू आपण भाऊले फणस का पोझिशन आहे फणसची गाडी आली होती बघा खपले बी असेल फणस थोडेसेच राहिले भाऊ फणस का भाव खपलं 50 रुपये किलो बिका बोलते नाही 50 रुपये किलो बिका बोलते बापरे काका हे कोणते भरीत वांगे हो काका 40 कोणते हो हे जळगाव खांदे आहे ना बीट भी 40 टमाटर क्या भाव है 25 रुपए किलो अरे कम हो गएगा अभी पक्का कम हो गया भैया आप कम हो गए ना भाव चला आपण याला वालचे भाव विचारू बढिया वाल येऊन राहिला बघा वालचे भाव खूप डाऊन झालेले आहे चला त्याच्यात बाबू वालचे भाव सांग 10 रुपए किलो फक्त 10 रुपये किलो सगळ्यांसाठी 1 किलो घ्या 2 किलो घ्या किती घ्या 10 रुपये किलो कितना भी घ्या 10 रुपये किलो सलमान भाई टमाटर क्यों ऐसे ला रहे बड़े बड़े ये क्या मीडियम का है मीडियम है वो बड़ा है बड़ा है ना यार सफरचंद बड़े लाल कुल्फी वाला कुल्फी 20 रुपए की कुल्फी 20 रुपये किलो हाँ हाँ करके भाव भी कम है थोड़ा भाव कम माल थोडासा बड़ा चला मुर्राज कंपनी मध्ये आलो आपण भाऊला भेंडी विचारू भेंडी तर भाऊ बघा भेंडी आहेत भाऊकड भेंडीचे बी भाव डाऊन झालेले आहे म्हणते पण भाऊ विचारू आपण सोन भाऊ मला भेंडीचे भाव सांगा भेंडी 50 रुपए किलो 50 रुपये किलो कमी झाले ना डाऊन आता आणि चांगली वाली भेंडी 60 रुपए चांगली वाली 60 रुपये खपली आणि हे चौडीशे घालते का आज तवले 40 रुपए 40 रुपये खपली आहे ना आणि हे सांबार टमाटर 20 रुपए 20 रुपये किलो चला बघून घे पन्ने आहे हा निंबूची क्वालिटी बदलली वाटते हां घ्यायला किती पाहिजे नाही आहे निंबू पण भाव सांगून द्या आमच्या ग्राहकासाठी 200 रुपये 100 200 रुपये 100 अशी मंडीची पोझिशन आहे सध्या बघा हा कमी जास्त होत राहते 1-2 दिवस भाव बघा सावजीकडे अजून नवीन व्हेरायटी भाजी आलेली नाही आहे अजून कोणतीच बघा तेच आहे आपल्या जुन्या नवीन मध्ये सध्या काही नाही आलेलं आहे काल मुंगना आला होता मार्केटमध्ये टाकल तुम्हाला 150 रुपये किलो होता मुंगना वटाणा सद्दाम भाऊ विचारो गाडी आलेली आहे वटाण्याची सद्दाम भैया 20 रुपए किलो फक्त हां 20 रुपये किलो काल 15 होता है ना हां आज 20 रुपये चला वटाणा 20 रुपये म्हणते पेन्सिल वटाणा बढिया चला मानकर कंपनीत आलो आपण मस्त नाव टाकलं ते ना बघा मानकर नंबर पर आहे काही काम असेल तर नंबर बी टाकलेला आहे बघा भाऊ कोणता माल आलता माल होता शॉर्टेज आला ते चौक्याशे का काल आलते चालते का हो का भाव खपले आज 100 रुपए किलो आज भी 150 रुपये किलो खपल्या का भेंडी वगैरे आलती का 50-60 रुपये खपली आहे ना चवडीच्या शेंगा 45 रुपये खपल्या ना सब कास्तकारांचा माल येते आता मेथीची का पोझिशन आहे 10 रुपये किलो मेथी हे बघा 10 रुपये किलो मेथी खपत आहे बघा मेथी आहे सध्या बाकी सगळं आणि वांगे 100 रुपये 150 रुपये काटेरी काटेरी वांगे अरे वा चला येतो मला भाऊ चला एकता कंपनीत जाऊ आपण भाऊ पोझिशन काय आहे तर
टमाटर तर लय डाऊन झाले म्हणते आज. गाजर बी आहे. भावाला विचारून पाहू आपण काय म्हणते तर. 15 रुपये किलो. भावा टमाटे का भाव खबर राहिले आज? 300 झाले. 200, 250, 300. आणि गाजर आणि पेन्सिल वाटाणा अरे सब संपला आहे का. पेन्सिल वाटाणा संपला. फक्त टमाटे राहिले थोडे 2-4 कॅरेट बस. गाजर राहिले 2-3 पोते. चला आपला व्हिडिओ जर तुम्ही बघत असेल आणि तुम्हाला जर थोडासा जरी आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक जरूर करा मित्रांनो. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला मग मित्रांनो चालू आता दुकानमध्ये. झालं घेऊन प्याज घेऊ. प्याज घ्यायचा आहे. कांदा घ्यायचा आहे. आपण कांदा पाहू आपण. चला मग. हे बघा पांढरा पे कांदा आला आहे मार्केटमध्ये. विचारू आपण भाव. पांढरा कांदा आहे बघा. कांदे ये देखो. कांदा 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 भैया सफेद कांदा क्या भाव है? सफेद कांदा 20 रुपये किलो. अच्छे क्वालिटी का 20 रुपए किलो है. और ये कांदे अपने कहाँ से कहाँ तक है? 12 रुपये से लेके 18 रुपये तक. 12 रुपए से लेके 18 रुपए तक. ये सब कांदे ही कांदा है सब. और आलू 17 रुपए 13 रुपए से 17 रुपए तक. ये आलू भी है उधर. देखो आलू भैया 2 कट्टे डालो भैया. ये देखो आलू आलू. और ये लहसुन. लहसुन के रेट नहीं पूछे अपन ने भैया. लहसुन हो लहसुन भैया 100 रुपये से लेके 150 रुपये. 100 रुपये से लेके 150 रुपये तक. देखो मित्रांनो दुकान आपली लावून झालेली आहे. सांगतो कोणकोणती व्हेरायटी आणली तर. त्या भाजीचे भाव तर अस्थिर आहे. अस्थिर म्हणल्यापेक्षा खूप कमी आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लोकांना माहीतच असेल. तर बघून घ्या कोणती व्हेरायटी आणली आहे आपण भाजी तिथं. सांगतो तुम्हाला. दाखवतो पण. बघा वांगे. वांगे दोन्ही प्रकारचे भरपूर येऊन राहिलेले आहे. वांग्याचे रेट खूप डाऊन झालेले आहे. हे बघा पालक सांबार मेथी झाकून ठेवली आहे. लवकरच कसं गरमीमुळे हे होऊन जाते. थोडा डाऊन होऊन जाते. हे बघा चवळीच्या शेंगा भेंडी याचे रेट सध्या चांगले मिळत आहे. टमाट्याचे अजून डाऊन झालेले. आता टमाटे पूर्ण डाऊन झालेलेच आहे. म्हणजे सगळे आटोक्यात आलेले आहेत. टमाटे वटाणा वालचे पुरे बेहाल झालेले आहे. वालचे काही भावच नाही आहे. मिरचीचे थोडे बहुत तरी रेट आहे पण वालचे काही रेट नाही आहे. वाल एकदम डाऊन झालेला आहे. वालचे रेट अशी बघा मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत वगैरे बघितला असाल आणि तुम्हाला वाटत असाल का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक जरूर करा. आणि आपल्या चॅनलला जर असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला मग आपण रोज ब्लॉग डालतो. रोज ब्लॉग टाकतो. आपण व्हिडिओ रोज टाकतो. रोज बनवतो. आपली दुकान बी आता तुम्ही बघितलीच असेल. माझी दुकान आहे म्हणून किराणा आणि भाजीची. तर मी रोज व्हिडिओ टाकतो आपलेवाले. आणि बघा सोमवारी कसं मंडी बंद असते तर सोमवारी थोडंसं फिरायला वगैरे गेलो आम्ही तर तो एक व्हिडिओ टाकतो आम्ही काहीतरी वेगळं. तुम्हाला आवडेल तर बघ जा. नाही आवडेल तर नका बघू. चला मग भेटू उद्या सकाळी नवीन काही घेऊन. काही अपडेट घेऊन. नवीन भाजीचं काही अपडेट घेऊन. चला मग. जय हिंद जय भारत.